1.8 एक्सरसाइज लॉजिकचे, त्याच्यामध्ये निगेशनचे रूल्स आहेत. निगेशनला दुसरी टर्म डिमॉर्गन्स लॉ ही पण आहे. म्हणजे आयदर तुम्हाला निगेशन यूज करू शकता तुम्ही किंवा डिमॉर्गन्स लॉ यूज करू शकता. ओके, सो जशा आपल्याकडे 5 कंडिशन आहे म्हणजे अँड, ऑर, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन आणि निगेशन, तशाच निगेशनच्या रूल्समध्ये पण 5 रूल्स आहेत. निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणजे निगेशन ऑफ अँड, निगेशन ऑफ डिसकंजंक्शन म्हणजे निगेशन ऑफ ऑर, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन आणि निगेशन ऑफ निगेशन. ओके, निगेशन ऑफ कंजंक्शन मध्ये आपण अँडच्या टर्मसाठी निगेशन अप्लाय करणार. सो या टर्म मध्ये काय होतं, दोन्ही टर्म्सना निगेशन अप्लाय होतं आणि अँडचा चेंज काय होतो, ऑर. क्लिअर? ऑरच्या कंडिशन मध्ये पण सेम दोन्ही टर्म्सना निगेशन अप्लाय होणार आणि ऑरचा चेंज काय होतो, अँड. कंजंक्शन आणि इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशनचे थोडे वेगळे आहेत. ह्या टर्म्स तुम्हाला पाठच करावे लागतील, त्यासाठी वेगळी काही हिंट नाही आहे. ओके, या दोन्ही टर्म पार्ट करून घ्या. जर इम्प्लिकेशन असेल तर येतं फॉर एक्झाम्पल निगेशन ऑफ इन ब्रॅकेट पी इम्प्लिकेशन क्यू, त्याचं निगेशन येणार पी अँड निगेशन क्यू. ते जर डबल इम्प्लिकेशन असेल तर हा फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेटला इथे क्यूला निगेशन अप्लाय केलं, इकडे पीला निगेशन अप्लाय करायचं. हे रूल्स तुम्हाला पार्ट करावे लागणार फॉर्म्युलेसाठी. ओके, आता सपोज एखादी टर्म ऑलरेडी निगेशनमध्ये आणि तुम्ही त्याचं परत निगेशन करतात म्हणजे डबल निगेशन करतात किंवा निगेशन ऑफ निगेशन करतात, तर ते निगेशन काय होतं, कॅन्सल आणि फक्त ती काय राहते, टर्म. सो हे रूल्स खूप इम्पॉर्टंट आहेत 1.8 एक्सरसाइजसाठी आणि ह्याच रूलवर तुमची 1.9 एक्सरसाइज पण बऱ्यापैकी डिपेंड आहे. ओके, सो हे रूल पार्ट करून घ्या. तुम्हाला क्वेश्चन असणार सर अजून काही रूल्स आहेत निगेशनचे. निगेशन मध्ये जर अँड असेल तर त्याचं निगेशन होतो ऑर असेल तर निगेशन होतं अँड. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असेल तर होतो युनिव्हर्सल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायर असेल तर होतो एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. इक्वल टू असेल तर नॉट इक्वल टू. लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन इक्वल टू आणि ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅन इक्वल टू. अजून टी असेल स्मॉल टी तर त्याचा होतो स्मॉल सी. स्मॉल सी असेल तर त्याचा होतो स्मॉल टी. क्लिअर? सो हे काही अजून रूल्स आहेत निगेशनचे. फाईन. सो फर्स्ट क्वेश्चन, write the negation of following statement. Okay, so suppose first statement मी हे दिला x belongs to n such that x plus 5 is less than 9. So याचे निगेशन येणार रूल नुसार. जर युनिव्हर्सल असेल तर त्याचा होतो एक्झिस्टेन्शियल x belongs to n such that x चा x प्लसचा प्लसच राहणार, तो मायनस करायचा नाही. 5 आहे तसे. आता इथे लेस दॅन आहे, इथे चेंज काय होणार, ग्रेटर दॅन इक्वल टू. क्लिअर? सो हे होणार एक्झिस्टेन्शियलच्या अपोजिट युनिव्हर्सल x n such
दॅट एक्स प्लस इक्वल टू त्याचं होणार नॉट इक्वल. क्लिअर. सपोज मी वाक्य देते इफ if there is flood then crop will destroy. So जर वाक्य असेल तर तुम्हाला ते पी आणि क्यू अज्युम करावं लागतं. हे असं येणार लेट पी. पी असणार फर्स्ट सेंटेन्स देअर इज फ्लड. क्यू क्यू असणार सेकंड सेंटेन्स जो आहे क्रॉप विल डिस्ट्रॉय. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहा. पी इम्प्लिकेशन क्यू बिकॉज वाक्य इफ आणि देनचं आहे सो इम्प्लिकेशनचा सिम्बॉल येणार. आता इम्प्लिकेशनचा निगेशनचा रूल मी दिला. निगेशन काय येतं याचा निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू काय येतो पी अँड निगेशन क्यू. बरोबर. आता तुम्हाला याचं स्टेटमेंट लिहायचं बिकॉज तुम्हाला क्वेश्चन स्टेटमेंट फॉर्ममध्ये सो आन्सर पण स्टेटमेंट फॉर्ममध्ये येणार. सो ह्याचा वर्बल फॉर्म करायचा बिकॉज निगेशनचा हा निगेशन येतो हे तुम्हाला स्टेटमेंट फॉर्ममध्ये लिहायचं. मग निगेशन ऑफ स्टेटमेंट पी. पी सेंटेन्स लिहा देअर इज फ्लड अँड ए सो अँड लिहिणार. निगेशन आहे कोणाला क्यूला. सो क्यूच्या सेंटेन्समध्ये काय इन्क्लूड करणार निगेशन म्हणजे काय इन्क्लूड करतो आपण नॉट. सो क्यूच्या सेंटेन्समध्ये काय इन्क्लूड करणार नॉट म्हणजे येणार क्रॉप विल नॉट डिस्ट्रॉय. क्लिअर. तुम्हाला निगेशनचा रूल यूज करायचा आणि त्यानंतर त्याचं काय घ्यायचं आहे वर्बल फॉर्म. सपोज मी हा क्वेश्चन दिला student will pass if and only if they work hard. So P assume करणार आपण लेटर. P first sentence student will pass. Q sentence काय ना they work hard. Symbolic form P डबल इम्प्लिकेशन Q. डबल इम्प्लिकेशन का इफ अँड ओनली इफ अँड ओनली. निगेशन काय येतं निगेशन ऑफ कोणता रूल वापरणार तुम्ही डबल इम्प्लिकेशन. सो निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशनचा रूल वापरला तर ते येतं P अँड निगेशन Q और Q अँड निगेशन. बरोबर हाच रूल आहे. देन निगेशन ऑफ स्टेटमेंट याचा वर्बल फॉर्म करायचा. P सेंटेन्स आहे सो P स्टूडेंट विल पास अँड Qचा निगेशन करायचं आहे दे नॉट वर्क हार्ड.
और आहे तो और, दे वर्क हार्ड, परत अँड टीचं निगेशन करायचं, स्टुडंट विल नॉट क्लिअर. सो या टाईपने तुम्हाला सेंटेन्स फ्रेम करायचा. जसा सिम्बॉलिक फॉर्म असणार त्याच्यानुसार तो वर्बल फॉर्ममध्ये फ्रेम करावा लागतो. सपोज मी फक्त एकच सेंटेन्स दिला की फ्लावर इज ब्युटिफुल. तुम्ही काय करणार आता, ऑलरेडी याच्यात निगेशन आहे का, नाही आहे. सो तुम्ही काय करणार, निगेशन इन्क्लूड करणार. म्हणजे काय लिहिणार तुम्ही, फ्लावर इज नॉट ब्युटिफुल. समजलं. सपोज माझ्या सममध्ये हे असेल, फ्लावर इज नॉट ब्युटिफुल. ऑलरेडी नॉट आहे, सो मी त्याचं निगेशन करताना काय करणार, निगेशन काढून टाकणार. म्हणजे काय येणार, फ्लावर इज ब्युटिफुल. क्लिअर. सो जर वाक्यात नॉट असेल ऑलरेडी तर तो नॉट काढून टाकायचा आणि नसेल तर नॉट इन्क्लूड करायचा. कधी, निगेशनमध्ये. सो हा झाला तुमचा फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आहे, राईट दी negation of following statement pattern. ओके. आतापर्यंत तुम्ही वाक्यांचं निगेशन केलं होतं, आता तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्नचं निगेशन करायचं आहे. सपोज मी फर्स्ट स्टेटमेंट दिला, P and Q और R. तो तुम्हारा निगेशन करायचं आहे, निगेशन ऑफ P and Q और R इक्वल्स. आता फर्स्ट आपण मोठा ब्रॅकेट ओपन करणार. सो ऑरची कंडिशन आहे, म्हणजे कोणता रूल यूज करणार, ऑरचा. म्हणजे कोणता, निगेशन ऑफ डिस्कंजंक्शन. त्याच्यामध्ये काय होतं, दोन्ही टर्मला काय अप्लाय होतात, निगेशन, आणि ऑरचा चेंज काय होतो, अँड. सो ही एक टर्म आहे आणि ही दुसरी टर्म आहे. ओके. फर्स्ट टर्मला मी निगेशन अप्लाय केलं, सेकंड टर्मला अप्लाय केलं, ऑरचा चेंज काय होतो, अँड. ठीक आहे. जस्टिफिकेशन विचारलं तर तुम्हाला इथे लिहावं लागतं, निगेशन ऑफ डिस्कंजंक्शन. क्लिअर. त्यानंतर नेहमी इक्विव्हॅलन्स टूच्या साइन असणार, इक्वल्स टूच्या नाही लॉजिकमध्ये. त्यानंतर पुन्हा निगेशन ह्या ब्रॅकेटला टाकायचे. हा ब्रॅकेट कशाचा आहे, अँडचा. सो रूल कोणता लागणार, निगेशन ऑफ कंजंक्शन. त्याच्यामध्ये काय होतं, दोन्ही टर्मला काय अप्लाय करायचं, निगेशन, आणि अँडचा चेंज काय करायचा, ऑर. सो हे निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. ही टर्म ऑलरेडी सॉल्व्ह झाली, ती आहे तशीच लिहायची. सो हे तुमचं असणार फायनल आन्सर जस्टिफिकेशनसाठी, निगेशन ऑफ कंजंक्शन. क्लिअर. तुमचा सेकंड आणि फोर्थ क्वेश्चन याचा सेमच आहे. तुम्हाला हे सॉल्व करायचं. फर्स्ट कोणता रूल अप्लाय करणार, इम्प्लिकेशनचा. इम्प्लिकेशनचा रूल काय, निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू. रूल काय, पी अँड निगेशन क्यू. सो या रूलनुसार आपण फर्स्ट टर्म घेणार जशी त्याची. फर्स्ट टर्म कोणती, हा पूर्ण ब्रॅकेट, पी अँड क्यू. इम्प्लिकेशनच्या ऐवजी त्यांनी काय घेतलाय, अँड. सेकंड टर्मचं त्यांनी काय केलंय, निगेशन. सेकंड टर्म कोणती आपली, आर. तो सेकंड टर्मचं निगेशन और आर. तर तुम्हाला निगेशन करायचं,
निगेशन ऑफ पी अँड क्यू ऑफ इक्वल्स. आता फर्स्ट आपण मोठा ब्रॅकेट ओपन करणार. सो ऑरची कंडिशन आहे, म्हणजे कोणता रूल यूज करणार, ऑरचा. म्हणजे कोणता, निगेशन ऑफ डिस्कंजंक्शन. त्याच्यामध्ये काय होतं, दोन्ही टर्मला काय अप्लाय होतात, निगेशन, आणि ऑरचा चेंज काय होतो, अँड. सो ही एक टर्म आहे आणि ही दुसरी टर्म आहे. ओके, फर्स्ट टर्मला मी निगेशन अप्लाय केलं, सेकंड टर्मला अप्लाय केलं, ऑरचा चेंज काय होतो, अँड. ठीक आहे, जस्टिफिकेशन विचारलं तर तुम्हाला इथे लिहावं लागतं, निगेशन ऑफ डिस्कंजंक्शन. क्लिअर. त्यानंतर नेहमी इक्विव्हॅलन्स टूच्या साइन असणार, इक्वल्स टूच्या नाही लॉजिकमध्ये. त्यानंतर पुन्हा निगेशन ह्या ब्रॅकेटला अटॅच आहे, हा ब्रॅकेट कशाचा आहे, अँडचा. सो रूल कोणता लागणार, निगेशन ऑफ कंजंक्शन. त्याच्यामध्ये काय होतं, दोन्ही टर्मला काय अप्लाय करायचं, निगेशन, आणि अँडचा चेंज काय करायचा, ऑर. सो हे निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. ही टर्म ऑलरेडी सॉल्व्ह झाली, ती आहे तशीच लिहायची. सो हे तुमचं असणार फायनल आन्सर जस्टिफिकेशनसाठी, निगेशन ऑफ कंजंक्शन. क्लिअर. तुमचं सेकंड आणि फोर्थ क्वेश्चन याचा सेमच आहे. तुम्हाला हे सॉल्व करायचा. फर्स्ट कोणता रूल अप्लाय करणार, इम्प्लिकेशनचा. इम्प्लिकेशनचा रूल काय, निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू. रूल काय, पी अँड निगेशन क्यू. सो या रूलनुसार आपण फर्स्ट टर्म घेणार जशी त्याची. फर्स्ट टर्म कोणती, हा पूर्ण ब्रॅकेट, पी अँड क्यू. इम्प्लिकेशनच्या ऐवजी त्यांनी काय घेतलाय, अँड. सेकंड टर्मचं त्यांनी काय केलंय, निगेशन. सेकंड टर्म कोणती आपली, आर. तो सेकंड टर्मचं निगेशन करणार. जस्टिफिकेशन, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ओके, इथे पुढे काही ब्रॅकेट सॉल्व्ह करायला आहे का, नाही. सो हे सम इथेच फायनल. ओके, सेम आहे इम्प्लिकेशन, सेम कंडिशन. फर्स्ट टर्म आहे तशीच, पी. आपण पीज घेतला, इथे पण पी आहे. सो हे पीज येणार. इम्प्लिकेशनच्या ऐवजी त्याने काय घेतलाय, अँड. सेकंड टर्मचं काय करायचं, निगेशन. सेकंड टर्म कोणती, हा पूर्ण ब्रॅकेट सेकंड टर्म. आता इथे निगेशन ह्या ब्रॅकेटला अप्लाय. सो आपल्याकडे चान्स आहे की आपण फर्दर अगेन त्याचं निगेशनचे रूल्स अप्लाय करू शकतो. सो पी अँड. कोणता रूल अप्लाय करणार, अँडचा, म्हणजे कंजंक्शनचा. त्यामध्ये काय होतं, दोन्ही टर्मचे काय होतात, निगेशन, आणि अँडचा चेंज काय होतो, ऑर. सो जस्टिफिकेशन येणार, निगेशन ऑफ कंजंक्शन. क्लिअर. डबल इम्प्लिकेशन. Negation of P and Q, double integration R, equivalence term. डबल इंटिग्रेशन मध्ये रूल काय आहे, फर्स्ट टर्म अँड. फर्स्ट टर्म कोणती आपली, हा ब्रॅकेट, P and Q. इथे अँड, निगेशन ऑफ सेकंड टर्म, निगेशन ऑफ सेकंड टर्म. सेकंड टर्म काय, आर. हे झालं फर्स्ट टर्म, सेकंड, ऑर. क्यू म्हणजे काय, सेकंड टर्म, जी की आपली आहे आर. अँड निगेशन ऑफ फर्स्ट टर्म. हा ब्रॅकेट आहे तसाच, कारण इथे फक्त एकालाच निगेशन आहे, सॉल्व्ह नाही केलं तरी चालेल. पी अँड क्यू
अँड निगेशन आर आर अँड इथे काय करणार निगेशन कुणाचं अँडचं सो ते येणार निगेशन पी ऑर निगेशन क्यू. समजलं. लास्ट या क्वेश्चनचा सांग पी अँड क्यू ऑर पी पी एंड निगेशन क्यू होगा. ओके इथे कोणाचा रूल अप्लाय करायचा आहे डिसकंजंक्शनचा बिकॉज काय ऑर सो ऑरच्या रूलनुसार दोन्ही टर्मला निगेशन अप्लाय होतं आणि ऑरचं चेंज काय होतं अँड सो ते करणार निगेशन ऑफ डिसकंजंक्शन. अगेन इथे कोणतं आहे अँड अँडचा रूल म्हणजे कोणता निगेशन ऑफ कंजंक्शन सेम दोन्ही टर्मचं निगेशन करणार आणि अँडचा चेंज काय होणार ऑर सो हे येणार निगेशन पी ऑर निगेशन ऑफ सेकंड टर्मचं निगेशन क्यू होतं म्हणून निगेशन क्यू आला क्यू असतं तर क्यू लिहिला असतं. ओके अँड पीचं निगेशन काय येतं निगेशन ऑफ निगेशन दोन निगेशन असले तरी काय होतात कॅन्सल होतात आणि फक्त ती एकच टर्म राहते. सो हे तुमचं काय असणार आन्सर. समजलं. थोडं ट्रिकी आहे ओके. हे झाला निगेशनचा पार्ट 1.8 एक्सरसाइजचा फर्स्ट सेकंड आणि फोर्थ क्वेश्चन हा निगेशनवर डिपेंड आहे. पण त्याचा थर्ड क्वेश्चन नंबर 3 जो आहे कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह डिपेंड. ओके ह्या पण नवीन टर्म्स आहे जो 3 मार्क्सला विचारल्या जातात एक्झाममध्ये. त्यांचे काही सिम्बॉलिक फॉर्म आहे. तुम्हाला कोणतंही स्टेटमेंट पी इम्प्लिकेशन क्यू फॉर्ममध्ये म्हणजे तुमचा क्वेश्चन जो असतो तो पी इम्प्लिकेशन क्यू फॉर्ममध्ये असतो. ओके सो जेव्हा तुम्ही कॉन्व्हर्स करता तर कॉन्व्हर्सचा सिम्बॉलिक फॉर्म आहे क्यू इम्प्लिकेशन पी म्हणजे तुम्हाला ते स्टेटमेंट क्यू इम्प्लिकेशन पी फॉर्ममध्ये लिहायचं असतं. जेव्हा तुम्ही इनव्हर्स करता तेव्हा ते निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू या फॉर्ममध्ये लिहायचं असतं. आणि जेव्हा तुम्ही त्याचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह करता तेव्हा निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन क्यू या फॉर्ममध्ये लिहायचं असतं. हे लक्षात ठेवायचं असतं. कॉन्व्हर्स जो सिक्वेन्स आहे त्याच्या काय करायचं अपोजिट इनव्हर्स जे आहे सिक्वेन्स त्याच सिक्वेन्सला अप्लाय करायचा निगेशन्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह जो कॉन्व्हर्स आहे त्याच्याच एक्झॅक्टली अपोजिट त्याला अप्लाय करायचे निगेशन्स. क्लिअर. तर तसं समजत नसेल तर हे तुम्ही पाठ करा कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आणि हे खूप वेळा एक्झामला विचारलं गेलं आहे. क्वेश्चन असतो राईट दी कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ फॉलोइंग सेंटेन्स. ओके सपोज फर्स्ट सेंटेन्स आहे इफ ही स्टडीज then he will go to college. तुमच्या एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे हा. सो तुम्ही फर्स्ट काय करायचं पी आणि क्यू अजून करून घ्या. लेट पी काय असणार ही स्टडीज क्यू काय असणार
ही विल गो टू. तुम्हाला याचं काय घ्यायचं आहे, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. सो कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्सचा सिम्बॉलिक फॉर्म काय आहे, क्यू इम्प्लिकेशन, म्हणजे क्यू सेंटेन्स लिहिणार, इम्प्लिकेशन आणि ही. इम्प्लिकेशनमध्ये आपण स्टार्टिंग इफ नाही करतो. सो इफ क्यू सेंटेन्स लिहा, ही विल गो टू कॉलेज, देन ही स्टडीज. ओके, हा झाला कॉन्व्हर्स. नंतर इनवर्स. इनवर्स काय, निगेशन पी, इम्प्लिकेशन निगेशन क्यू आहे. त्या सेंटेन्समध्येच काय इन्क्लूड करायचं आहे, नॉट. सो काय येणार, इफ ही नॉट स्टडीज देन ही विल नॉट गो टू कॉलेज. हे समजले. आता तुम्हाला करायचे त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्हचा सिम्बॉलिक फॉर्म काय आहे, निगेशन क्यू, इम्प्लिकेशन निगेशन पी. सो इफने स्टार्ट होणार बिकॉज इम्प्लिकेशन आहे. क्यूच्या सेंटेन्समध्ये नॉट टाकायचा. इफ ही विल नॉट गो टू कॉलेज, देन निगेशन पी. पी सेंटेन्समध्ये काय टाकायचं, नॉट. ही नॉट. क्लिअर. सो हे आहे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. जे त्याचे सिम्बॉलिक फॉर्म आहे त्याच्यानुसार तुम्हाला त्यांचे वर्बल फॉर्म तयार करायचे असतात. सोपा आहे. सो हा तुमचा 1.8चा थर्ड क्वेश्चन झाला, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह.